वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, रिसोड, वाशिम या नगर परिषद तसेच मालेगाव नगर परिषदेसाठी आज मतमोजणी होत आहे। आपण बघू शकतो सकाळी जे 10च्या दरम्यान मतमोजणी होणार त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। मतमोजणीसाठी सकाळी पासूनच इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करणं सुरू आहे। आपण बघू शकतो 10 वाजताच्या दरम्यान जे पोस्टरच्या द्वारे पहिले मतदान प्रक्रिया आहे मतमोजणी सुरू होणार आहे। त्यानंतर जे ईव्हीएम मशीन येतात त्या स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढून त्यांची मतमोजणी होणार आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर 12 टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 12 टेबलमध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि 8 फेऱ्या या मतमोजणी दरम्यान होणार आहे। या विशेष म्हणजे या निवडणूक अध्यक्षपदासाठी 35 तर सदस्यपदासाठी 547 अशा एकूण 582 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निर्णय आज ईव्हीएमद्वारे होणार आहे। तसेच यासाठी मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी 990 पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे। तसेच 755 अधिकारी व कर्मचारी मतमोजणी कामासाठी नियुक्त करण्यात आले। आजचा जो निकाल लागणार यामध्ये नेमकंच कोणत्या राजकीय पक्षाचा जे नगर परिषदवर आपला झेंडा फडकवणार हे आपल्याला बघावं लागणार आणि कोणते उमेदवार याच्यातून विजयी होतील हे आपल्याला बघावं लागणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।